त्यांना काहीतरी गिफ्ट वगैरे बघून आता निघू। अरे इंग्लिश मध्ये बोललो ना। काकी खय असा काकी आणि ह्या सगळ्या काकींच्या फ्रेंड्स, हे नवरदेव म्हणजे श्रीपादचे पप्पा। सायली भात खाल्ला का? हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही बघत आहात सुमित खाडे ब्लॉग्स आणि मी सुमित खाडे स्वागत करतो आज पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही चाललोय माझ्या मित्राच्या घरी म्हणजे श्रीपादच्या घरी। माझ्यासोबत माझी सगळी गँग आहे, दाखवतो तुम्हाला। हे आहेत मिस्टर डोके, सिद्धी, सायली, साक्षी आणि शिवानी। तर आम्ही सगळे ऑफिस मधूनच निघालोय कारण आज श्रीपादसाठी खूप मस्त असा दिवस आहे। श्रीपादच्या लाईफ मधला खूप इम्पॉर्टंट दिवस आहे। सांगतो मी काय आहे ते, कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये। आणि मेन रिझन काय आहे, कशासाठी आम्ही चाललोय ते सांगेनच थोड्या वेळात। तर चला। तर मित्रांनो, आजपासून मी ब्लॉग सगळ्या लँग्वेजेसमध्ये बनवणार आहे। सगळ्या लँग्वेजेसमध्ये म्हणजे मी जसं रिअल लाईफमध्ये जसं बोलतो सगळ्यांशी, मराठी, हिंदी, कधी कधी इंग्लिश, तर त्या तिन्ही लँग्वेजमध्ये ब्लॉग बनवणार आहे। कारण माझी ऑडियन्सची रिक्वायरमेंट आहे आणि काही जणांनी मला सजेस्ट केलं, खास करून माझ्या वसाकी मॅडमने, फेवरेट मॅडम माझी, त्यांनी पण मला सांगितलं की म्हणजे सगळ्या लँग्वेजेसमध्ये तू ब्लॉग बनव। कारण माझ्या ऑडियन्सला तशी माझ्याकडून एक्सपेक्टेशन आहे की सगळ्या लँग्वेजेसमध्ये तू बोलशील तर तुझे ऑडियन्स पण जास्त वाढेल। तर मी ट्राय करतो आजपासून, या ब्लॉगपासूनच सुरुवात करतो सगळ्या लँग्वेजेसमध्ये बोलायचं। तर तो यहाँ पर हम लोगों ने टिकट निकाली है श्रीपाद के घर पे जाने के लिए। चलो। विरारची माणसं बघा, विरार 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 वाले, हे विरार विरार विरार। So guys, just now we reached to मालाड। आता आम्ही इथून नाश्ता वगैरे करून थोडंफार काहीतरी त्यांना काहीतरी गिफ्ट वगैरे बघून आता निघू। अरे इंग्लिश मध्ये बोललो ना। So guys, कब से हम लोग यहाँ पर एक बुके ढूंढ रहे हैं। मालाड में कहाँ पर भी बुके नहीं मिल रहा है। What? ये सब क्या देखना पड़ रहा है। आओ कभी डोंबिवली, जो चाहिए वो स्टेशन पर। बात तो सही है। ज्यादा एक रिक्शा नहीं मिल रहा है, इतना रिक्शा है। आ जाओ कभी डोंबिवली में, घुमा देंगे तुम लोगों को। खाओ माँ कसम। काकी खय असा काकी काकी, अरे रेडी होत आहे। सो गाईज, इथे यायचं आमचं रिझन म्हणजे की आज श्रीपादच्या मम्मी पप्पांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे। त्यासाठी आम्ही सगळेजण आज आलोय ऑफिस मधूनच आता आणि त्याने पण मस्त असे अरेंजमेंट करून ठेवले आहेत या मंदिरामध्ये। आता लग्न लावणार आहे श्रीपाद त्याच्या मम्मी पप्पांचं। तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आणि एन्जॉय करा ब्लॉग। तर मित्रांनो, आम्ही डायरेक्ट घरातून लग्नस्थळी म्हणजे विवाहस्थळी आलोय मंदिरामध्ये। इथे काका काकी पण रेडी होत आहेत। ह्या काकी श्रीपादची आई आणि ह्या सगळ्या काकींच्या फ्रेंड्स है ना। हा, स्कूल फ्रेंड सगळ्या। ह्या सगळ्यांनीच काकींच्या फ्रेंडनेच काकीला तयार केलंय ना काकी। काकी खूप मस्त। हा, ह्या मावशी, श्रीपादच्या मावशी आणि श्रीपादची बहीण आणि या सगळ्या फ्रेंड्स। काकी मस्त दिसताय तुम्ही, खूप मस्त तयार केलंय तुम्हाला। आणि इथे नवरदेव म्हणजे श्रीपादचे पप्पा। काका हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हाला। लग्नाची तयारी झालेली आहे, थोड्याच वेळाने लग्न लागणार आहे। हा बघा, हाच माणूस, यानेच प्लॅन केलाय सगळा। श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सेविरं बल्लाळो मुरुडं विनायकमं चिन्तामणि सेवनं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो ग्राम
जनसंस्थितो गणपती पूर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदाया शर्मण्वती वेदिका श्रीरावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा लक्ष्मी नारायण चिंतन ब्रह्मा सावित्री चिंतन उमा महेश्वर चिंतन ग्राम देवता चिंतन कुल देवता चिंतन इष्ट देवता चिंतन अंतःपटते चिंतन क्या बात है आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आशीर्वाद बोलता आता घरी गेल्यावर देतो सगळ्यांना तोडले रमाकाप्रमाणे नाव माझ्या कुंकावरती तोडले. अरे केक कटिंग करून झाली आहे, सगळं झालंय आणि आता जेवायला बसलोय आम्ही. या सगळ्यांनी जेवायला. छोटा नाहीये ना. सायली भात खाल्ला का? कांदा टोमॅटो नाही खाल्ला. बाय बाय. बाकी रडू नको, तुला पाठवलं. तर मित्रांनो, दिस इज हाऊ वी सेलिब्रेटेड द अॅनिव्हर्सरी. श्रीपाद आम्हाला स्टेशन पर्यंत सोडायला आलेला. तर धन्यवाद सगळ्या मित्रांचे. यश, श्रीपाद आणि भाई तुझा पण थँक्यू.
मस्त हा प्रणव थँक्यू मस्त सेलिब्रेट केला आम्ही अॅनिव्हर्सरी. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीचे नवीन मेंबर व्हा. बाय बाय.